तर बघा मैत्रिणींनो, मी इथे बघा हे कोणती पूजा म्हटली की बघा आपल्याला स्वयंपाक करण्याचं खूप टेन्शन असतं. कारण की बघा आता काम करून आणि मग नंतर स्वयंपाक करायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं. तर बघा इथे मी झटपट असा इथे दीपपूजेचा स्वयंपाक बनवणार आहे आणि तुम्ही कशाप्रकारे बनवत आहे. तर चला तर बघूया. तर सर्वात आधी मी इथे बघा कुकर लावलेला आहे आणि कुकर माझा झालेला आहे. त्यानंतर मी इथे बघा कढी पण फोडणी घातलेली आहे आणि कढी पण माझी तयार झालेली आहे. तर बघा एक बघा इथे झटपट असा हा स्वयंपाक मी इथे फक्त अर्ध्या तासात तयार करून घेणार आहे आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचा बघा इथे मी इथे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे इथे सर्व इथे बघा पदार्थ इथे बनवून घेणार आहे. तर चला तर बघूया. तर बघा मैत्रिणींनो, इथे माझी कढी तयार झालेली आहे. त्यानंतर बघा कुकर पण झालेला आहे. आता इथे बघा जी भाजी आहे ती भाजी फोडणी घातलेली आहे आणि त्यामध्ये बघा मी इथे डाळ घातलेली आहे आणि इथे बघा ही चण्याची डाळ वापरलेली आहे आणि ही जी डाळ आहे ती मसाल्यामध्येच मी टाकून घेतलेली आहे, जेणेकरून आपली भाजी लवकर तयार होणार आहे आणि इथे बघा अम, वेळ पण कमी लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडने बघा इथे ही जी डाळ शिजेपर्यंत आपल्याला दुसऱ्या साईडने बघा मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. तर तिथे बघा मी इथे थोडाशी इथे हलवा करून घेणार आहे. तर मी रवाचा इथे हलवा तयार करून घेणार आहे. तर आपण त्याला दुसऱ्या शब्दामध्ये शिरा सुद्धा म्हणतो. तर आपण कोणत्याही प्रसादाचा जर आपल्याला करायचा असेल तर आपण हा शिरा नक्की बनवू शकतो. तर बघा मी इथे आता इथे त्या पॅन थोडं गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये थोडं तूप घालत आहे आणि हे जे तूप आहे ते मी घरीच बनवलेलं तूप आहे. तर इथे बघा आणि ती गाईचं तूप असल्यामुळे बघा पिवसर दिसत आहे. तर इथे अशा प्रकारे बघा ते छान मिक्स होऊ द्यायचं, गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे बघा एक वाटी त्यामध्ये रवा घालून घेणार आहे आणि रवा मस्त छान आपल्याला बघा छान प्रकारे बघा इथे भाजून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडने बघा इकडे मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे बघा अशा इथे आता भाजी पण इथे बघा झालेली आहे. डाळ पण शिजत आलेली आहे. तर त्यामध्ये बघा मी त्याला जोपर्यंत बघा अगदी कमी पॉवरवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर हा रवा बघा इथे भाजून होईपर्यंत भाजी बघा इथे अ, जी डाळ आहे ती भाजीमध्ये शिजलेली आहे. तर आता इथे बघा मी काय करणार आहे, त्यामध्ये बघा मी तो सर्व मसाले इथे घालून घेणार आहे. आणि अगदी बघा इथे तिखट, हळद आणि ते जो खडा मसाला आहे आणि धने पावडर सगळं मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि बघा आपण जर आपल्याला पोकळ्याची भाजी करायची असेल तर नुसती आपण पोकळ्याची भाजी केली तर ती छान लागत नाही. तर त्याला थोडी आपण डाळ वगैरे ॲड केली तर ती मस्त लागतं. तर इथे बघा मी इथे थोडा चिंचेचा पण वापर केलेला आहे. तर मी चिंचेचा थोडा इथे बघा चिंच इथे चिंचेचा रस यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर इथे बघा एक साईडने बघा इथे माझी इथे बघा एक साईडने भाजी पण होत आहे आणि दुसऱ्या साईडने माझा जो मी प्रसादासाठी शिरा सुद्धा बनवत आहे. आता इथे बघा मी जे पोह्याचे काप लांब-लांब असे करून घेतलेले आहे आणि आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघा ही जी पोळं आहे ती एकदम अगदी 5 ते 10 मिनिटात शिजून जातं. तर इथे पटकन असं ही भाजी इथे तयार होणार आहे. तर बघा इथे ही एकीकडे भाजी पण होत आहे आणि दुसरीकडे बघा इथे शिरा आहे तो पण बनत आहे. तर अगदी जर आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये स्वयंपाक बनवायचा असेल तर ही पद्धत आपण नक्की वापरू शकतो. आणि बघा आपलं जर साहित्य पूर्ण जर आपल्याला तयार असेल आणि इथे बघा पटकन आपला स्वयंपाक इथे तयार होतो. तर इथे बघा आता ही भाजी छान कमी पॉवरवर होऊ द्यायची आहे. त्यानंतर बघा दुसरीकडे माझा इथे रवा पण भाजून झालेला आहे. तर आता मी इथे बघा गरम पाणी केलेलं आहे. तर हे गरम पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा इथे आणि इथे थोडे मी ड्रायफ्रुट्सचा वापर करणार आहे. तर बघा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असा हा शिरा इथे प्रसादाचा शिरा इथे तयार होत आहे. आता बघा उरलेला जो चिंचेचा गोळा आहे तो यामध्ये मी टाकून बघा अजून पुन्हा भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. आता बघा आपण जी भाजी करतो तर इथे बघा जी पोह्याची वगैरे किंवा आलू वांग्याची भाजी असेल तर ते आपल्याला 2-3 वेळा चमच्यानी फिरवावं लागतं, जेणेकरून भाजीला मस्त इथे पटकन अशी शिजून जातं. तर इथे बघा हे झालेलं आहे. आता यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी मीही गरम वापरलेलं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा इथे पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर मी इथे बघा 1 वाटी यामध्ये साखर घालून घेणार आहे. तर बघा इथे वरून आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे
बघा इथे वरून मी साखर घातलेली आहे. तर छान ते साखरेचा बघा पाक होऊ द्यायचा आहे आणि मस्त असा आपला हलवा इथे तयार होणार आहे. तर इथे बघा हा जो रवा एकदम फुगणारा रवा असल्यामुळे मी पाणी पण थोडं जास्त घातलेलं आहे. तर थोड्या वेळाने बघा 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं आहे. तर बघा हा जो हलवा छान मोकळा होणार आहे. तर बघा इथे आता मी ते विलायची पूड घातलेली आहे आणि इथे यामध्ये थोडं आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहे आणि थोडा मी इथे बघा ओला ओला जो खोबरा आहे त्याचा किस घालत आहे. कारण की आता माझ्याकडे ओलं खोबरं होतं आणि तसंच मुली पण खात नाही तशाच प्रकारे फळ राहतो. तर मी इथे बघा ओला जो किस आहे, खोबऱ्याचा किस आहे तो यामध्ये घालून घेणार आहे. म्हणजे हलवा हा एकदम मस्त टेस्टी बनणार आहे. तर बघा मस्त असा हलवा इथे तयार झालेला आहे आणि इथे बघा आता मी गॅस बंद करून घेत आहे. आता बघा ही भाजी पण झालेली आहे आणि हा हलवा पण तयार झालेला आहे. त्यानंतर मी इथे पुन्हा अजून दुसरा पदार्थ तयार करून घेणार आहे. तर बघा अगदी कमी वेळेमध्ये आणि पटकन असे हे सर्व पदार्थ माझे तयार होत आहे. तर बघा भाजी पण होत आलेली आहे. आता थोडं यामध्ये मी इथे थोडं पाणी घालत आहे. म्हणजे एकदम मी ग्रेव्ही इथे करणार नाही. इथे एकदम रस्सा मी यामध्ये करणार नाही. तर थोडी यामध्ये ग्रेव्ही मी ठेवणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा इथे मस्त असा हा कोहळ्याची जी भाजी होती तयार झालेली आहे. बघा छान प्रकारे ते तेल सुटलेलं आहे आणि बघा फक्त आता इथे मला आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे आणि आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तर बघा अगदीच कमी वेळेमध्ये आणि पटकन असे बघा हे 3 ते 4 जे पदार्थ आहे माझे तयार झालेले आहेत. आणि आता इथे बघा इथे भाजी पूर्ण शिजलेली आहे. आता इथे आपल्याला बघा हा गॅस पण आता खाली झालेला आहे. तर इथे दुसऱ्या गॅसवर बघा थोडं इथे भाजीचा रंग ठेवत आहे आणि बघा इथे आता मला थोडं इथे नैवेद्यासाठी भजी पण करून घ्यायची आहे. तर मी इथे भजीचं सारण भिजवून घेत आहे आणि बघा आपल्याला भजीमध्ये बघा थोडं आपल्याला इथे भिजवल्यानंतर थोडं गरम तेल भज्यामध्ये घातले तर भजे एकदम मस्त असे एकदम सॉफ्ट आणि मस्त असे एकदम मस्त असे आणि ते छान पण आणि कुरकुरीत भजी तयार होतात. तर इथे बघा मी थोडं यामध्ये गरम तेलच वापरलेलं आहे. आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल पण गरम झालेलं आहे. तर झटपट अशी भजी मी इथे तळून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असा स्वयंपाक मी इथे तयार केलेला आहे आणि एकदम खूप साहित्य न घेता कमी साहित्यात अगदी बनवलेलं आहे आणि इथे बघा आता कोणताही स्वयंपाक म्हटला ना, आता बघा इथे श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यात बघा किती सण येतात आणि प्रत्येक सणाला आपल्याला काही ना काही बनवायचं लागतं नैवेद्यासाठी. तर इथे बघा झटपट कसा स्वयंपाक बनवायचा आहे यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा इथे हा जो स्वयंपाक आहे ते आता म्हणजे पण तळून होत आहे आणि बघा एकदम आपल्याला कमी पॉवरवर भजी तळायची नाही तर थोडा आपल्याला जो गॅसचा पॉवर आहे थोडा मोठा करायचा आहे. बघा हे सर्व भजी वर आल्या छान प्रकारे शिजलेले आहे. दुसऱ्या साईडनी पण शिजू द्यायची आहे. तर इथे बघा मी कांदा वापरला असल्यामुळे मस्त असा कांदा कुरकुरीत अशी कांदा भजी इथे तयार झालेली आहे. तर बघा अगदी कमी वेळेमध्ये आणि पटकन अशी ही भजी बघा तळून होत आहे. आता इथे बघा हे भजी इथे तळून झालेलं आहे. आता ही भजी तळून झाल्यानंतर आपल्याला बघा इथे पूर्ण भजी ही तळून घ्यायची आहे. तर बघा अगदी कमी वेळेमध्ये बघा थोडा इथे कलर चेंज झालेला आहे. आता हे भजी झालेले आहे. तर मी इथे मग एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. पुन्हा दुसरं पण इथे भजीचं जे सारण आहे ते यामध्ये तेलामध्ये टाकून भजी तळून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आहे पटकन अगदी 5 ते 10 मिनिटात मी इथे सर्व भाजी इथे तळून घेतलेली आहे. आता बघा इथे मला देवाऱ्याचं ताट पण तयार करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे बघा गरमागरम पुरी पण तळून घेत आहे. तर इथे बघा तेल गरमच असल्यामुळे पटकन अशा इथे पुरी पण मी तळून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, पुरी मी छान लाटून घेतलेली आहे अगदी गोल आणि बघा एका साईडने आपल्याला छान दाबून घ्यायची आहे जेणेकरून ती मस्त अशी टम्म फुगतं आणि इथे बघा पुरी पण आहे बघा एका साईडने आधी शिजू द्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या साईडने व्यवस्थित शिजू द्यायची आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असा हा संपूर्ण जो स्वयंपाक आहे संपूर्ण पदार्थ मी इथे बनवलेला आहे आणि फक्त अर्धा तास मला इथे लागलेला आहे. कारण की बघा ब्लाऊजची आता ब्लाऊज थोडे कमी झालेले आहे पण ड्रेसची पण गर्दी आहे. तर मी इथे एक ड्रेस शिवून घेतलेला आहे आणि मग इथे फक्त स्वयंपाक पण करून घेतलेला आहे.
तर बघा मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण झटपट अशा प्रकारे स्वयंपाक नक्की बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मस्त अशा रेसिपी सोबत किंवा स्टिचिंगच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.